आपल्याला सामना करावा लागेल. येस सर, डेफिनेटली टायमर तर मग आमच्या गोलंदाजाच्या माध्यमातून लावलाच जाणार आहे. यस, आणि पंचांना देखील विनंती असेल की आपण जरी सुद्धा विकेट गेला तरी देखील षटक संपलं तरी एकत्र येऊ नका. ज्या गोलंदाजावर जबाबदारी द्यायची आहे ना त्याच्यावर लगेच तिकडे अगदी त्यांना पुढे प्रमोट करा. येस, आणि बॅटिंग करणारा संघ जय शिवाजी अनगाव संघाला देखील विनंती असेल. बघा, जसा फलंदाज बाद होतोय तसा दुसरा फलंदाज लगेच तुम्ही पाठवायचा आहे. 38 सर्कलमध्येच क्रॉसिंग होणे अनिवार्य असेल, लक्षात घ्या. तर दोन्ही संघाला देऊया खूप साऱ्या शुभेच्छा. ऑल दी बेस्ट. सामन्याला सुरुवात होते. पहिला चेंडू घेऊन जाण्यासाठी गोलंदाज ट्रॅकवर राहुल. यस, गेम इज ऑन. पहिला चेंडू संदेश. ओ, दबाव असेल हलकासा. रनअप मध्ये देखील चुकला गेला गोलंदाज राहुल. मोठा सामना आपल्याला बघायला मिळते. खऱ्या अर्थाने यानंतर जर आपण पाहिला तर मग शेवटचा सामना बघायला मिळेल. संकल्प स्पोर्ट मोरे विरोधात विनिंग टीम अशी लढत असेल. पहिला चेंडू. ओ माय गॉड, पहिला चेंडू जर आपण पाहिला तर मग काहीतरी व्हेरिएशन करायचं होतं, परंतु लाईनमध्ये भरकटला आणि त्याच अनुषंगाने लेग स्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू बघायला मिळाला. पंचांकडनं वाढचा इशारा मात्र आमच्या ऑफिशियल स्कोररला केला जातोय. तर मग अशा पद्धतीने अवंतर धावेने मात्र संघाचं खातं उघडलं असंच म्हणावं लागेल. एक धाव लागली जाते स्कोर कार्डवर. P1चं हे षटक आपल्याला बघायला मिळते. ओ, यावेळी मात्र इनसाइडला फटका चांगला आहे, जबरदस्त फटका. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरच्या बरोबर फटका खेळला होतोय. डीप एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये जातोय. 4 धावा साडी चौकार. थँक्यू सो मच डीजे सूरज. अगदी ओव्हर पिच चेंडू होता. चांगलं मिडलिंग बघायला मिळाली चेंडू आणि बॅटमध्ये चांगला संपर्क बघायला मिळाला आणि मी तर म्हणेन खाली क्षेत्र होता. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरच्या वरून फटका केला होता. चांगला स्ट्रोक बघायला मिळाला. संदेश पुन्हा एकदा. ओ, रनअपमध्ये वारंवार या ठिकाणी मात्र चुकला जातोय गोलंदाज राहुल. 3 षटकासाठी हा सामना बघायला मिळते. एका बाजूला बॅटिंग करत असताना जय शिवाजी अनगाव हा संघ, तर शतरक्षण करत असताना आपल्याला बघायला मिळते ओमसाई वापे हा संघ. P1चं हे षटक. वन्स अगेन नेक्स्ट बॉल. ओ हो हो हो, ये बढिया गेंद. अगदी शपल क्रॉस झाला होता. गुडघे टेकले होते आणि एष्ट्या दाखवल्या होत्या गोलंदाज राहुलला. सो एष्ट्या दाखवल्या राहुलने, मात्र एष्ट्या वाकवल्या. संदेश पराड आउट. चांगला चेंडू या ठिकाणी बघायला मिळाला. मनसुबा हरला होता. शपल क्रॉस झाला होता आणि त्याच अनुषंगाने चांगल्या चेंडूची हाताने केली गोलंदाज राहुलने. कारण या आधीचा चेंडू जर आपण पाहिला तर वाईट आला होता. त्यानंतर एक चौकार आणि त्यानंतर विकेट. संध्याकाळचा हा क्लायमेट आपण पाहतोय, परंतु जसजसं वेल होईल तसं मित्र म्हणेन मोठे फटके थोडं कठीणच असेल खेळणे. हो हो हो, इथे मात्र कॅप्टनचा हा स्ट्रोक. जबरदस्त फटका. चेंडू मात्र निघून जाते सीमेच्या पलीकडे. षटकार. जाधव आपण पाहतोय काय फटका केला होता, लाजवाब. वीरेंद्र सेहवाग सर यांची मात्र मला आठवण झाली. कारण क्रिकेट जगतामध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावर जर आपण पाहिलं तर मग वीरेंद्र सेहवाग सरांच्या माध्यमातून मग ते टेस्ट क्रिकेट असेल, ODI फॉर्मॅट असेल, T20 फॉर्मॅट असेल आणि त्यांच्या समोर गोलंदाज कोणीही असू दे, अशा प्रकारे पहिल्या चेंडूवर खातं बऱ्याचदा पहिला त्यांनी ओपन केलेलं आहे. आणि तेच झालं योगेश जाधवच्या बाबत जर म्हणत झालं तर. ओ, पण एकदा यावेळी संदेश सारखा फटका खेळण्याचा प्रयत्न केला. अगदी दिशा दाखवण्याचं काम करायचं होतं त्यावेळी, आणि परंतु इथे चेंडू आणि बॅटमध्ये अगदी संपर्क झाला नाही. एष्ट्या दाखवून खेळला होता. सो गोलंदाज राहुलने पण एकदा एष्ट्या उडवलेल्या आहेत असंच म्हणावं लागेल. दुसरा धक्का जय शिवाजी अनगाव संघाला. कॅप्टन योगेश जाधव इज आउट.
शॉट सिलेक्शन मित्र म्हणेन कॅप्टन योगेश जाधवच्या माध्यमातून या आधीच्या चेंडूवर डेफिनेटली सिक्सर देखील आला होता. आणि इथे जर आपण पाहिलं तर शटल क्रॉस झाला होता. यष्ट्या दाखवून खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता आणि त्याच अनुषंगाने फलंदाज मात्र पाहत होते. आणि मी नेहमी म्हणतोय शॉट सिलेक्शनला महत्त्व द्यावं लागेल. चेंडूच्या मेरिट अनुषंगाने तुम्हाला खेळावं लागेल. जर फटका बनून जर आपण खेळत असाल तर मग संपर्क तुम्हाला नक्कीच करावा लागेल चेंडू आणि बॅटमध्ये. किशोर मडवी ओ स्टायलिश स्ट्रोक, क्लासिकल स्ट्रोक, जबरदस्त फटका बॅटर किशोर मडवीच्या बॅटमधून येतोय मात्र हा चौकार. माझ्या डीजे सूरज अखंड महाराष्ट्राचे दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचं गुणगान गाणार हे आपण ऐकलं. परंतु काय फटका केला होता, क्लास होता, जबरदस्त फुटवर्क, जबरदस्त टायमिंग, फ्रंट फुटवर केला होता. अगदी मिड ऑफच्या भरून हा स्ट्रोक केला होता फलंदाज किशोर मडवी. परंतु याआधी जर आपण पाहिलं तर योगेशने सिक्सर मारला होता, त्यानंतर तो बाद झाला होता. संदेशने देखील एक चांगला स्ट्रोक मारला होता चौकार, त्यानंतर तो बाद झाला. आता ते काय होईल. पुन्हा एकदा गोलंदाज, ओ माय गॉड, पुन्हा एकदा शेपल क्रॉस तर झालंच होता. किशोर मडवी मला वाटतं यस बघा वेले संदर्भात हा शेवटचा वॉर्न असेल. क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला मात्र वॉर्न केलेलं आहे. ओ या बॉल मात्र हलकासा स्टेप आउट केला. ओ माय गॉड, इथे मात्र मिस्टेक, फिल्डिंग मध्ये मिस्टेक. सो बॉल निघून जाते सीमा पार, मिळतोय हा नशिबाचा चौकार. खराब क्षेत्ररक्षण, वाईट स्ट्रॉंग ऑफ रिझन मध्ये हा चौकार. तो एक दमदार सुरुवात या ठिकाणी आपण पाहतोय. जय शिवाजी अनगाव टीमची 2 विकेट्स जरूर घेतल्या गेल्या, परंतु या षटकामध्ये धावा तब्बल 19 खर्च केल्या गेल्यात. चांगली सुरुवात. चांगली सुरुवात म्हणता येईल, परंतु 2 महत्त्वपूर्ण फलंदाज देखील बाद करण्यामध्ये यश आलं ओमसे वापेस संघाला. परंतु मित्र म्हणेन प्रथम बॅटिंग करणाऱ्या संघाला थोडं बेनिफिट असेल या वातावरणाचं, हवामानाचं, क्लायमेटचं. कारण जसं वेल होईल तसं नक्कीच हवेमध्ये बदल हे डिपेंडली होणार आहे. चला स्पीडअप करा, लक्षात घ्या. शुभम उगले गोलंदाजी मार्कवर असेल. फिल्डिंगमध्ये बदल केले जाते कारण बंधनकारक पॉवर प्ले षटक हे संपलेलं आहे आणि त्याच अनुषंगाने फिल्डिंग जर आपण पाहिली तर मग दुरावली जाईल. सर्कलच्या आतमध्ये 3 क्षेत्ररक्षक, शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट थर्ड मॅन, शॉर्ट पुन्हा एकदा आय थिंक यस एक शॉर्ट मिड विकेट रिझनला एक क्षेत्ररक्षक तैनात केलेलं आहे. गोलंदाज शुभम, पहिला चेंडू या बली, फुलर लेंथ चेंडू. ओ माय गॉड, इथे मात्र लेग बिफोर सुरुवात. आय थिंक या ठिकाणी फलंदाज बाद असेल. फिंगर अप होते, विकेट. उत्तम जाधवला मात्र जावं लागेल. तिसरा धक्का जय शिवाजी अनगाव संघाला. गुड बॉल फ्रॉम शुभम उगले. बघूया ऍक्शन. तर अशा पद्धतीने उत्तम मात्र या ठिकाणी बाद होते. मोठी सफलता मित्र म्हणेन. ह्याच उत्तमने मागच्या मॅचमध्ये उत्तम कामगिरी केली होती. नेक्स्ट बॅटर मैदानाच्या आतमध्ये मिस्टर शुभम मडवी. आता खऱ्या अर्थाने मित्र म्हणेन ही जबाबदारी असेल स्पेशली किशोर मडवीच्या खांद्यावर. कमीत कमी 3 षटकामध्ये एक चांगला टार्गेट सेटअप करण्यासाठी. इथे मात्र हाफ ट्रॅकरचा चेंडू, जबरदस्त सापड लॉंग लेग रिझर मध्ये त्या फिल्डरच्या माध्यमातून आपल्या संघासाठी मित्र म्हणेन महत्वपूर्ण 3 धावा त्याने वाचवल्या. पाहूया ॲक्शन रिप्ले मध्ये आपण जरूर आपण पाहूया. हाफ ट्रॅकरचा चेंडू होता, पूल केलं होतं. थोड्या क्षणासाठी असं वाटलं की हा चेंडू आता सीमा पर जाईल, परंतु बघा काय जबरदस्त क्षेत्ररक्षक,
जबरदस्त क्षेत्ररक्षण बघायला मिळालं. लॉंग लेग रिझन मध्ये एकच धाव मिळाली जाईल. 20 धावा लागल्या जातात स्कोर कार्डवर. पुन्हा एकदा यावेळी हाफ ट्रॅकर चेंडू, पुन्हा एकदा लॉंग लेग रिझन मध्ये तोच क्षेत्ररक्षक असेल. पुन्हा एकदा चांगले क्षेत्ररक्षण बघायला मिळालं. कारण त्याने मित्र म्हणे कुठे ना कुठे थांबवलं. आतापर्यंत जर आपण पाहिलं तर मग हे दुसऱ्या क्रमांकाचं षटक आपण पाहतोय. धावा पाहिल्या तर मग 21 धावा, माफ करा 21 धावा होत आहेत. आणि अजून या षटकाचा विचार केला तर मग आय थिंक 3 चेंडू शेष असणार आहे. म्हणजे धावा बरे आहेत, चांगले आहेत असंच म्हणूया. पुन्हा एकदा फटका बसला. याबली हवेमध्ये चेंडू, इथे मात्र क्षेत्ररक्षक चुकी करत नाही. होतोय झेल, फलंदाज फेल, सॉफ्ट डिस्मिसल, विकेट. आणखी एक धक्का जय शिवाजी अनगाव संघाला. माझ्या डीजे चांगली गोलंदाजी करत असताना सर्व जर आपण पाहिलं गोलंदाज शुभमचा जर विचार केला तर मित्र म्हणजे महत्वपूर्ण विकेट त्यांनी प्राप्त केली ती म्हणजे उत्तम जाधवची. प्रयत्न करतोय, मेहनत करतोय मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज असंच म्हणावं लागेल. काय गोलंदाजी, लाजबाब गोलंदाजी. इथे मात्र फटका जर आपण पाहिलं तर ऑन साइडला फटका फसलाय मिड विकेट रिझन मध्ये. आणखी एक फलंदाज, आणखी एक सफलता मिळेल गोलंदाज शुभम उगलेला. विकेट. गोलंदाजी बघायला मिळते. गोलंदाज शुभम उगले गोलंदाज मार्फत. कारण याआधी जर आपण पाहिलं तर 19 धावा खर्च केल्या होत्या राहुल या गोलंदाजाने. आणि कुठे ना कुठे शुभम गोलंदाजीसाठी आला, त्याला मात्र सफलता मिळाली. आतापर्यंत 5 चेंडूमध्ये आय थिंक 2 धावा देतोय आणि 3 विकेट प्राप्त करतोय. काय जबरदस्त या ठिकाणी मात्र गोलंदाजी साकारतोय आपल्या संघाला. आणि मित्र म्हणेन एक चांगला खेळ, चांगली जिद्द, आत्मविश्वास, चांगली हिम्मत आपल्या बघायला मिळते या गोलंदाजीच्या माध्यमातून. इथे मात्र हिम्मत दाखवते तो फलंदाज. हा ट्रॅकर चेंडू, लाईन चुकीची होती. प्रॉपर कनेक्शन बिटवीन बॉल अँड बॉल, सो बॉल गोज टू दी आउट ऑफ द लॉंग लेग बाउंड्री, सिक्सर. गॉड मित्र म्हणेन गोलंदाज शुभम उगलेने जे कमवलं 5 चेंडूमध्ये ते एका चेंडूमध्ये मित्र म्हणे गमावलं असंच मित्र म्हणेन. काय जबरदस्त या ठिकाणी मात्र गोलंदाजी. परंतु शेवटचा चेंडू खराब हाताला, तिथे सिक्सर आला. आणि त्याच अनुषंगाने जर धावा पाहिल्या तर मग आय थिंक 27 धावा. परंतु असे असताना देखील बघा तो सिक्सर जर आला नसता तर मग अजूनही एक चांगलं षटक आपल्या बघायला मिळायला जाऊ शकलं असतं. परंतु 8 धावा देतोय, 3 महत्वपूर्ण विकेट आपल्या नाभी करतोय. चांगली गोलंदाजी बघायला मिळते. तिसऱ्या षटकासाठी निखिल सोनावले. आज जर आपण पाहिलं निखिल आपण पाहतोय बॅकफुटवर जातोय, पण एकदा बॅकफुटवर जातोय. यावेळी वाईट लॉक आपल्या इतरमध्ये क्षेत्ररक्षक येतोय डाऊन द बॉल. इथे किशोर मडवीला देखील परतीचा प्रवास करावा लागेल. बिग झटका निश्चितच जय शिवाजी अनगाव संघाला किशोर मडवीच्या माध्यमातून. तर पहिल्या षटकामध्ये 19 धावा आल्या होत्या. कुठे ना कुठे थोडंसं टेन्शनमध्ये डेफिनेटली बघायला मिळाला होता वापस संघ. परंतु त्यानंतर शुभम उगलेचं षटक आणि त्यानंतर निखिलला पहिल्या चेंडू मध्ये मिळाली सफलता. काय जबरदस्त वापसी बघायला मिळते. म्हणून तुम्ही मित्र म्हणेन ओ हो 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 वार पलटवार
एक तुम्हारी तो एक हमारी, वार पलट वार सध्या स्थितीला बघायला मिळतं. यस, चेंडूला फेकून दिलं, स्क्वेअर लेग बाउंड्रीच्या पलीकडे सिक्सर. मित्र म्हणेन, पण खरंच जी काही समस्या होती बॅटर मयूरच्या समोर, त्या समस्याला न घाबरता मात्र जबरदस्त स्ट्रोक त्याच्या बॅटमधून आला. म्हणून म्हणतात ना, आयुष्यात समस्या येणार आणि येत राहणार, म्हणून पळून न जाता धीराने त्याचा सामना करा. आणि खऱ्या अर्थाने त्याने धीराने सामना केला. कारण इथे देखील जबरदस्त फटका, कल्लात्मक फटका, शबल क्रॉस झाला होता, लो फुल टॉस चेंडू होता. इथे मात्र मिड विकेट बाउंड्रीच्या वरून जबरदस्त होते सिक्सर. यावेळी जर आपण पाहिलं तर पुन्हा हा सिक्सर बॅटर राहुलच्या बॅटमधून. बॅक टू बॅक 2 सिक्सर. राहुल ऑन फायर. हो, यावेळी देखील हाफ ट्रॅकरचा चेंडू होता. आय थिंक राहुल देखील थोडा नाराजच दिसून होते आणि तो देखील मनामध्ये शायद विचार करत असेल की यस या डॉट होते मी, परंतु यस 2 सिक्सरच्या साईने जर आपण पाहिलं तर मग 41 धावा लागल्या जातात. शेवटचा चेंडू असेल आय थिंक या षटकामधला. लास्ट बॉल ऑफ दिस इनिंग. इथे मात्र चुकी करतात प्रत्येक बॅटर अनगाव संघाचे, कारण ह्या लेंथवर ह्या लाईनवर अशा पद्धतीने शटल क्रॉस करत असताना बॅटर क्रमांक आय थिंक हा 3 आहे अशाच पद्धतीने बाद होणारा. तर शेवटच्या चेंडूवर या ठिकाणी मात्र फलंदाज बाद होते. पहिला डाव या ठिकाणी संपला जातोय आणि जर धावा जर पाहिल्या तर मग एकंदरीत धावा होत्या 41 आणि 42 धावांचं एक चांगलं टार्गेट जय शिवाजी अनगाव संघानं मात्र या ठिकाणी सेटअप केलेलं ते म्हणजे ओम साई वापे संघासमोर. काय होईल, कोण जिंकेल, कोण हारेल, येणारा नक्कीच काल आपल्याला सांगून जाणार आहे. चला क्षेत्ररक्षण लावून घ्या. आपण जर आपण पाहिलं तर मग नक्कीच आपण ही समरी आपण पाहूया, बॅटिंग कार्ड आपण पाहूया. कारण जर आपण पाहिलं तर मग हवी तेवढी चांगली देखील बॅटिंग बघायला मिळाली नाही, कारण मोस्टली जबल फलंदाज 6 बाद झालेले आहेत, परंतु खऱ्या अर्थाने सांघिक खेळ बघायला मिळाला. संदेश स्वस्तात बाद झाला, एक चौकार त्याच्या बॅटमधून आला होता. उत्तम मात्र 0वच आय थिंक बाद झाला. योगेश, कॅप्टन योगेशच्या बॅटमध्ये 6 आला. किशोरने आय थिंक 2 चौकार. शुभम मडवी आय थिंक 1 धावाचं योगदान दिलं. जितेंद्र मात्र पहिल्या चेंडू बाद झाला. राहुलने मात्र येऊन मित्रमंडळी छाप सोडली, 2 सिक्सर आणि त्यानंतर मयूरच्या बॅटमधून 1 सिक्सर. सो सांघिक हा खेळ बघायला बॅटिंग बघायला मिळाली. सो धावा होत आहेत 41 आणि 42 धावांचा हा टार्गेट या ठिकाणी मात्र सेटअप केलेला आहे. गोलंदाजी जर युनिट पाहिलं किंवा गोलंदाजी कार्ड पाहिला मित्र म्हणेन फार चांगली गोलंदाजी बघायला मिळाली नाही. अपवाद शुभम मुगले पटकवले 3 विकेट आपल्या नावी केले. 8 धावा त्याने खर्च केल्या. 14 धावा स्लॉक षटकामध्ये खर्च केल्या निखिलने आणि 19 धावा खर्च केल्या होत्या. त्याला 2 विकेट प्राप्त झाले होते, परंतु खर्चिक गोलंदाजी राहुलने केली. सो धावा होत्या 41 आणि 42 धावांचं हा लक्ष या ठिकाणी मात्र सेटअप केलेलं आहे. आता त्या धावा होतील किंवा नाही येणार काल, येणार वेळ सांगणार आहे. परंतु पुन्हा एकदा आपण जाऊया या दुसऱ्या इनिंगसाठी. पुन्हा एकदा आमच्या समोलच कक्षामध्ये बदल होईल, जोडले जातील माझे सहयोगी समालोचक मिस्टर संदेश वखारी सर. यस, थँक्यू व्हेरी मच मुकेश जाधव. वळूया आपण थेट मॅचच्या दिशेने. थोडी घाई करा दोन्ही टीम्स. विनंती आहे तुम्ही जर या ठिकाणावर जिंकलात तर पुढची मॅच तुम्हालाच खेळायची आहे. सो प्लीज कोऑपरेट करा. 42 लक्ष आहे. 18 बॉलची इनिंग. बॉलिंग ट्रॅकवर षटक क्रमांक 1 राहुल आलाय. गेम ऑन. पहिला बॉल, पहिलाच बॉल ऑन साईडला उडवण्याचा प्रयत्न. बॉल हवेमध्ये, क्षेत्ररक्षक दूर राहिले. त्या दरम्यान दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. 2 धावा कंप्लीट होतात. ओव्हर थ्रो झालाय आणि त्याचं रूपांतर
अजून एक धाव जोडली जाईल. अर्थातच पहिल्या बॉलवर आल्यात त्या ठिकाणी 3 धावा. 3 धावांच्या मदतीने जितूने स्वतःचं त्याचबरोबर संघाचं देखील अकाउंट ओपन केलंय. 42चं लक्ष आहे. राहुल पुन्हा एकदा षटकातील पुढचा बॉल. या बॉले शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न. यष्टीरक्षकाच्या मागे बॉल ट्रॅव्हल झाला होता. यस, लेग बायची ही धाव पायावर आदळला होता. चेंडू सिंगल मिळाली त्या ठिकाणी. राहुलने आज संपूर्ण दिवसभराचा विचार केला तर भरपूर इम्प्रेस केलाय. गोलंदाजी चांगली केली आतापर्यंत. या वेळेस टॉपेज लागलाय. बॉल हवेमध्ये. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत. झेलच्या स्वरूपात महत्वाची विकेट. पहिली विकेट जितू. बॅक टू द डगआउट. इनफॉर्म फलंदाज जितूला मात्र मैदान सोडावं लागतंय. महत्त्वाची विकेट राहुलच्या खात्यात. राहुल आज संपूर्ण दिवसभरात विकेट टेकर राहिला आहे. प्रत्येक ओव्हरमध्ये विकेट घेणं हे त्याचं काम झालं आहे. नक्कीच चांगली गोलंदाजी आतापर्यंत. या वेळेस देखील अजून एक चांगला बॉल. बीट केलंय फलंदाजाला. बॉल मात्र निर्धाव गेलाय. चांगली गोलंदाजी या ठिकाणी राहुलच्या माध्यमातून आपण पाहतोय. अचूक टप्प्यावर गोलंदाजी होत आहे आणि ते आवश्यक देखील आहे टीम अनगावसाठी. षटकातील पुढचा बॉल. या बलेचा ऑन साईडला प्रहार झालाय. फटका चांगला आहे. गॅप मोठा नाही. धावांचा टोटा येतो हा चौकार. 4 धावा. अतिशय सुरेख फटका. फलंदाज मोहनच्या बॅटमधून निघणारा हा पहिला स्ट्रोक चौकार आलाय. षटकातील पुढचा बॉल. या वेळेचा बॉल सोडून दिलाय. यष्टीरक्षक देखील चुकी करतोय. वाईट बॉल. 1+1. 2 धावा या बॉलवर. त्याचबरोबर आपल्यामध्ये उपस्थित झालेले आहेत सन्माननीय हनुमानजी भोईर आणि सन्माननीय चंद्रकांतजी भोईर आपल्यामध्ये उपस्थित झाले. वेलकम. राहुल पुन्हा एकदा षटकातील पुढचा बॉल. या बॉले संपर्क अवत असं नाही आहे. स्क्वेअर लेगमधून चेंडू ट्रॅव्हल झाला. यष्टीरक्षक स्वतः बॉलपर्यंत पोहोचतोय. मात्र दुरून क्षेत्ररक्षक बॉल उचलतोय आणि त्या दरम्यान सिंगल कंप्लीट. तर अशा प्रकारे षटक क्रमांक पहिलं कंप्लीट झालं. पहिल्या षटकाची समाप्ती. स्कोर बोर्डवर 4 एक्के पाहायला मिळतात. 11 धावा, 1 गडी बाद, 1 षटक फेकून झालाय. 42चं लक्ष असताना मात्र पहिल्या ओव्हरमध्ये आल्यात 11. अर्थात जाता मात्र उर्वरित 12 बॉलचा खेळ बाकी आहे आणि येणाऱ्या 12 बॉलमध्ये विजयासाठी 31 धावांची आवश्यकता आहे. षटक क्रमांक दुसरा अत्यंत महत्त्वाचं षटक आहे. कारण या षटकापासून आपल्याला समजेल शेवटच्या षटकामध्ये धावा किती उरतील. आणि ते महत्त्वाचं षटक घेऊन बॉलिंग ट्रॅकवर नवीन गोलंदाज जितेंद्र येतोय. पहिला बॉल. टॉप एज लागलाय. बॉल हवेमध्ये. यष्टीरक्षक येतोय त्या ठिकाणी. झेलच्या स्वरूपात अजून एक विकेट. साहिल बॅक टू द डगआउट. अजून एक महत्त्वाची विकेट. आता मात्र नवीन फलंदाज प्रशांत जातोय. 11 बॉलचा खेळ बाकी आहे आणि येणाऱ्या 11 बॉलमध्ये
31 धावांचं लक्ष अजूनही शेष आहे. हे काम जे आहे ना ते काम तेवढंही सोपं नसेल, कारण समोर अनगाव संघ आहे. परंतु टीम वापेचा विचार केला तर त्यांचं प्रदर्शन देखील भरपूर चांगलं राहिलं आहे आज दिवसभरात. अर्थातच अनगाव टीमच्या बाजूने वार जरूर झाला आहे, परंतु पलटवार पाहायला मिळेल का याकडे देखील आमचं लक्ष आहे. पुन्हा एकदा मिळाली आहे सिंगल आणि सिंगलसोबत धावफलक 12वर पोहोचलं आहे. षटकातील पुढचा बॉल जितेंद्र पुन्हा एकदा या बलेस देखील टॉप एज. बॉल थोडा वेळ हवेत जरूर होता, मिळते त्या ठिकाणी सिंगल. सिंगल डबलने काम बनणार नाही आहे, मोठ्या फटक्यांची आवश्यकता आहे, कारण उर्वरित 9 बॉलचा खेळ बाकी आहे. 9मध्ये 29 बॉलला पुढे ठेवला होता. क्षेत्ररक्षक पोहोचत आहेत बॉलपर्यंत. राहुल आहे त्या ठिकाणी. सिंगल कंप्लीट. मोठं लक्ष असताना मोठे फटके देखील महत्त्वाचे आहेत. या बलेस देखील फटका फसलाय. झेल खाली क्षेत्ररक्षक मोहन बॅक टू द डगआउट. आता मात्र आव्हान जे आहे ते थोडं कठीण झालेलं आपण पाहतोय. 7 बॉलचा खेळ बाकी आहे आणि येणाऱ्या 7 बॉलमध्ये 28 ची आवश्यकता. या वेळेस फटका चांगला आहे, गॅप मोठा नाही, धावांचा टोटा येतोय चौकार. 4 धावा. या 4 धावांच्या मदतीने धावफलक पुढे सरकलंय. धावा किती झाल्या आहेत महत्त्वाचं नाही आहे, तर धावा किती पाहिजेत हे अत्यंत महत्त्वाचं आहे. उर्वरित शेवटचा अंतिम षटक. 6 बॉलचा खेळ बाकी आहे आणि येणाऱ्या 6 बॉलमध्ये 24 धावांची आवश्यकता आहे. टीम मुरेचे कॅप्टन आपण सज्ज राहायचं आहे. संदेश बॉलिंग ट्रॅकवर. अंतिम षटक. 6 बॉल 24 ची आवश्यकता. षटकातील पहिला बॉल. या बलेसा बॉल दुरून खेळण्याचा प्रयत्न, संपर्क नाही आहे. बॉलची दिशा चुकीची आहे. वाईट बॉल. अवांतर धाव मिळेल. अगदी फलंदाजाला फॉलो करण्याचा प्रयत्न, परंतु वाईट बॉल पाहायला मिळाला. गोलंदाज संदेशच्या माध्यमातून. षटकातील पुढचा बॉल. या बले समोरच्या दिशेने बॉल कार्पेटच्या साने जातोय. लॉंगनवरनं क्षेत्ररक्षक मिडाऊनला पोहोचल्यात. सिंगल कंप्लीट. आता फक्त तुमच्याकडे एकच मार्ग आहे आणि तो म्हणजे हवाई मार्ग. हवाई मार्गाचा वापर करावा लागेल. बिना दिवाळीचे रॉकेट या ठिकाणावरनं सोडावे लागतील, कारण उर्वरित 5 बॉलचा खेळ बाकी आहे आणि 5 मध्ये ठोकायचे आहेत. 22. बीट केलंय फलंदाजाला, संपर्क होत नाही आहे. अतिशय चांगला चेंडू पाहायला मिळाला. अशा परिस्थितीत तुम्ही जर निर्धाव चेंडू खेळाल तर मात्र दबाव नक्कीच वाढेल तुमच्या टीमवर, यात काही शंका नाही आहे. 4 चेंडू 22 ची आवश्यकता. चांगली गोलंदाजी. संदेश पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. या वेळेस वाईट बॉल. अवांतर धाव. अवांतर धावेच्या मदतीने धावफलक 21. निम्मा पल्ला पार झाला आहे, मात्र अजूनही निम्मा पल्ला पार होणं बाकी आहे. मात्र त्यासाठी उर्वरित फक्त आणि फक्त 4 बॉलचा खेळ बाकी आहे. पुढचा बॉल. या वेळेस देखील फिंगर रोल केल्या होत्या. लेग ब्रेक चेंडू पाहायला मिळाला. बॉल पडल्यानंतर बाहेरच्या दिशेने वळतोय. हे आपण ॲक्शन रिप्लेमध्ये पाहू शकता. नाही, पहिल्या बॉलपासून मी प्रशंसा करतोय ओमसाई लाईव्ह टेलिकास्टची.
चांगलं टेलिकास्ट तुमच्यापर्यंत पोहोचवलं जात आहे. या वेळेस बॉल उडवलाय, बॉल हवेमध्ये क्षेत्ररक्षक झेलपर्यंत पोहोचल्यात. सुरेख झेल फलंदाज बाद. दोन चेंडू 21 धावांची आवश्यकता. तुमचं कोणतंही कार्यक्रम आहे आणि ते तुम्हाला लाईव्ह करायचं आहे तर आमच्या सिद्धेश पाटील यांना तुम्ही संपर्क साधू शकता. नाही, हे मी का सांगतोय, त्यांची क्वालिटी बोलते आहे. नक्कीच क्वालिटी टेलिकास्ट तुमच्यापर्यंत पोहोचवलं जात आहे. वेल डन सिद्धेश. दोन चेंडूचा खेळ बाकी आहे. 21-21ची आवश्यकता. जवळजवळ पराभव निश्चित आहे या ठिकाणावरनं टीम वापेचा. आणि त्याचं कारण म्हणजे जास्तीत जास्त त्यांनी सिंगलवर भरोसा दाखवला आहे. हे मात्र आवश्यक नव्हतं. शेवटचा बॉल 2-20 20 धावांची आवश्यकता. मिशन इज इम्पॉसिबल. टीमचे कॅप्टन, हा बॉल झाल्यानंतर लवकरात लवकर आपण टॉससाठी जॉईन व्हायचं आहे. यास मॅच फिनिश. सामना जिंकलाय जय शिवाजी अनगाव टीमने. अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. हार्ड लक टॉप लक ओम साई वापे. पुढील स्पर्धेसाठी तुम्हाला भरपूर साऱ्या शुभेच्छा असतील. चला टीमचे कॅप्टन, आपण लवकरात लवकर आमच्या टॉस बॉक्समध्ये जॉईन व्हा. आजच्या दिवसातील आजच्या शेड्यूलमधील शेवटची मॅच तुम्हाला पाहायला मिळेल. पुढची मॅच ती देखील 3 ओव्हरची असेल. आज कोणता संघ क्वालिफाय होईल या प्रश्नाचं उत्तर पुढच्या मॅचच्या माध्यमातून मिळेल. चला दोन्ही टीमचे कॅप्टन, आपण टॉस बॉक्समध्ये जॉईन व्हा. तुम्हाला कॉम्बॉक्समधून मी तुम्हाला घेऊन चालतोय टॉस बॉक्समध्ये, ज्या ठिकाणी आमचे मित्र किरण जाधव उपस्थित आहेत. ओव्हर टू द टॉस बॉक्स. चला आपण मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. आपल्यामध्ये उपस्थित मान्यवर